हे बघा, बॅच साईज मोठी असो किंवा छोटी असो, तुम्हाला कुठून पण शिकायला मिळतं. पण जर आपल्याला माहिती आहे, की बाबा आपल्यावरती जर समोरच्या ट्रेनरचं अटेन्शनच नाही, तर तो पैसा आणि वेळ दोन्ही पण बेकार आहे, असं मला वाटतं. त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल, की बाबा एखाद्याने माझं एरर सॉल्व्ह करावी, माझं टेक्निकल जे काही इन्स्टॉलेशन आहे किंवा जे काही डाउट्स आहेत, त्यासाठी मला एखाद्याने अटेन्शन द्यावं. तर त्यासाठी 10-12 मुलांची बॅच साईज हीच वर्क होते. कारण की तुम्ही मॅक्सिमम बॅच साईजमध्ये बसाल, त्याच्यामध्ये 40-50 मुलं आहेत. कदाचित त्या ट्रेनरला वेळच नसेल, की तो तुम्हाला सांगेल. ते सिम्पल पी-पी-टीवरती तुम्हाला सांगणार आणि आय-टी कंपनीमध्ये कधी पी-पी-टी वर्क होत नाही. कारण हे प्रेझेंटेशन्स नेहमी एम-एन-सीजमध्ये असतात. जिथे स्पेसिफिकली कोडिंग राउंड्स वगैरे असतात. तर त्या ठिकाणी तुम्हाला कोडिंगच वर्कआउट होतं. त्यामुळे मला असं वाटतं, की तुमचा प्रिफरन्स हा नेहमी स्मॉल बॅच साईजला असला पाहिजे. त्यामध्ये भले 4 पैसे जास्तच आहेत, पण तुमचा वेळ आणि पैसा ह्या दोघांचा पण प्रॉपर तुम्हाला बेनिफिट मिळतो. त्यामुळे जर तुम्हाला बॅचेस किंवा क्लासेस करायचे स्पेसिफिकली कोडिंगचे क्लासेस करायचे तर तुम्ही बॅच साईज 10 ते 12 असेल तरच तुमच्या पैशाचा काहीतरी उपयोग होईल आणि तरच तुम्ही ते बॅचेस जॉइन करा असं मी रिकमेंड करेन.